स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तीन ते चार गोष्टी तुम्हाला अशा दाखवणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये शांती नाहीये, शांती भंग पावलेली आहे, सतत तुमच्या घरामध्ये वाद होत आहेत, वातावरण खराब आहे किंवा घरी आलं की शांतता नकोशी, म्हणजे असं वाटतं की नको, घरीच जायला नको, घरात गेलं की सुरू होतं। किंवा मग भाड्याचं घर आहे, तिथली तुम्हाला हिस्ट्री माहित नाहीये की त्या आधीच्या घरात कुणी गेलंय का, कुणी पास लावून घेतलाय का, कुणी सुसाईड केलंय का, अशा अनेक गोष्टी असतात की आपल्याला त्या माहिती नसतात। त्यामुळे आपल्याला राहत्या घरात शांती करणं फार महत्त्वाचं असतं। आता भाड्याच्या घरात आपण करू शकतो का की वास्तू शांत केलीये, होम हवन केले, तर आपण नाही करू शकत किंवा काही कारणांना आपण नाही करत। तर त्यासाठी तुमच्या घरातले वातावरण शुद्ध होण्यासाठी, तुमचं भाड्याचं असू दे, स्वतःचं असू दे, 52 प्रकारचे ऊत आणि गुगुळ, सुगंधी गुगुळ याचा होम करण्यासाठी मी तुमच्यासाठी एक पूर्ण हवन सामग्री घेऊन आलेली आहे। हे बघा, सुगंधी ऊत गुगुळ, शुद्ध वनस्पतीजन्य ऊत, 52 प्रकारच्या याच्यामध्ये उदी आहेत। आणि उपयोग काय आहे याचा, तर गृह कलेश आणि होम शांती, म्हणजे घर शांत राहण्यासाठी आहे। तर यामध्ये अशा प्रकारे 52 प्रकारचे ऊत आणि गुगुळ आणि वनस्पती आहेत। आता या एकदम जाळायच्या का, तर नाही, अमावस्या, पौर्णिमा, शनिवार अशा 3 दिवसाला तुम्हाला एक तांब्याचं, पितळेचं किंवा लोखंडाचं, जे घरात तुम्ही वापरत नाहीये असं भांड चकचकीत घासून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या सगळ्यातलं थोडं थोडं थोडं, चिमूटभर 2 चिमूट असं टाकायचं आहे आणि थोडासा कापूर टाकायचा आहे आणि तुमच्या हॉलमध्ये प्रज्वलित करायचा आहे। चांगला प्रज्वलित झाला की एका ताटात ते भांड ठेवून सगळ्या घरामध्ये हा जो ऊद आहे तो पसरवायचा आहे। हा ऊद म्हणजे हा जो धूर आहे तो पसरवताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या घरातलं निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर जाऊन घरामध्ये होकारार्थी वातावरण निर्माण होईल। त्याचप्रमाणे दरवाजे, खिडक्या उघडे ठेवायचे। जेव्हा हा प्रयोग तुम्ही करत असाल, दरवाजाच्या थोडंसं बाहेर उभं राहायचं आणि दरवाजाला सुद्धा हे संपूर्ण याची उदी द्यायची। अशा प्रकारे ही आहे। यामध्ये 52 प्रकारचे ऊद आहेत आणि जे काही दिलं आहे, अगदी पोवळा वगैरे काय काय जे काही दिलं आहे त्यांनी, ते सगळं त्यामध्ये प्रज्वलित करायचं आहे। खूप प्रकार आहेत बघा याच्यामध्ये, आपल्याला या सगळ्याची नावं काढत बसायला सुद्धा वेळ नाहीये, इतके प्रकार आहेत। 52 प्रकार म्हणजे बघा तुम्ही की घरामध्ये किती शांती पसरेल। आता तुम्हाला जर हे हवं असेल तर काय करायचं, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायचा आणि भाड्याचं घर, स्वतःचं घर, तुमचं घर संपूर्ण यानं शांत होईल, निगेटिव्हिटी दूर होईल। त्याचप्रमाणे घरातल्या स्त्रीनं, पुरुषांनी, मुलांनी, मुलींनी कायम प्रसन्न राहायचं, हसरं खेळतं राहायचं, तर वातावरण ह्याच्यासोबत अत्यंत सुंदर होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि हळूहळू करत तुमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे सुख शांती तुम्हाला मिळेल। दुसरी आणि एक कमालीची गोष्ट मी घेऊन आलेली आहे आज, एकाक्षी नारळ। एकाक्षी नारळ म्हणजे काय तुम्हाला सांगते, ज्याला एक डोळा असतो, फक्त एक डोळा, हा इतका दुर्मिळ आहे। आपल्याला आता हे किती पीस मिळालेले आहेत तुम्हाला सांगते, 1 2 3 4 5 आणि 6 नारळ आहेत। 6 भाग्यवान लोकांना हे नारळ मिळतील, त्यातला एक मी ठेवणार आहे, म्हणजे राहिले 5 भाग्यवान लोकांना हे एकाक्षी नारळ मिळतील। एकाक्षी नारळाचे फायदे म्हणजे माता लक्ष्मीचं साक्षात स्वरूप याला मानलं जातं। एकाक्षी नारळाला, ज्याला हा फक्त एक डोळा असतो, जवळून बघा, फक्त एक डोळा असतो। आपल्या नॉर्मल नारळाला 2 डोळे असतात आणि ह्याला एकच डोळा असतो। तसं पण ह्याला म्हणजे नारळाला नारायणाचं रूप मानलं जातं। साक्षात नारायण आणि लक्ष्मी माता घरामध्ये वसल्याचं सुख तुम्हाला मिळतं। हा घरी आणला की तुम्हाला याची विधिवत हळदी कुंकू पंचोपचार पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला याला हळदी कुंकू वाहून, अक्षता लाल करून, अक्षता वाहून, मुठभर अक्षता एखाद्या लाल रेशमी वस्त्रात किंवा पोटलीमध्ये ठेवून त्यात हा नारळ ठेवायचा आहे। हा नारळ हातात घेऊन ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 10 मिनिट जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तो अक्षतांसहित लाल रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे।
हे 5च नारळ आहेत, एक मी स्वतः ठेवणार आहे। तुम्ही ऑर्डर देऊन ठेवलीत तर तुमचे आधी ॲडव्हान्स घेईन आणि त्याप्रमाणे हे नारळ मागवीन। तुमच्यापर्यंत यायला 2 ते 3 आठवडे लागतील हे नक्की आहे। मात्र खरंच जी भाग्यवान लोक असतील ते आज हे 5 नारळ खरंच घेतील। याची किंमत आहे 1500 रुपये। मी आधीच सांगते की हा दुर्मिळ आहे। तुम्ही म्हणाल नारळ 30 रुपयाचा असतो, नाही, हे नारळ लाख नारळ जेव्हा आपण वाढवू तेव्हा एक नारळ असा आपल्याला मिळतो आणि हे मला मिळालेले आहेत, म्हणजे जे आपले जे नेहमी मला देतात माल त्यांनी दिलेला आहे। एकाक्षी नारळ एवढासा सुद्धा फसवून देतात, तो घेऊ नका। हा खरा एकाक्षी नारळ आहे आणि ह्याची किंमत आहे 1500 रुपये। इथंच का सांगते, कारण पहिले 5 जे देतील त्यांचेच सगळ्यात आधी विचारा अवेलेबल आहे का आणि त्यानंतर पेमेंट करा। आजच्या आज जे घेतील त्यांना आज हा ह्याचा फायदा होईल आणि नक्कीच घरामध्ये भरपूर धनसंपदा वाढेल, तुमचं कर्ज संपेल, तुमच्या घरातल्या सगळ्या धनसमस्या सुटतील, व्यवसाय वृद्धी होईल, पैसा खूप वाढेल तुमच्याकडचा। अर्थातच ह्याच्यासोबत कष्ट करायचे आहेत, कर्म चांगले ठेवायचे आहेत, कधीही कुणाशी वाईट वागायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, दुसऱ्याच्या दुकानात गिराईके तुमच्या नाही म्हणून त्या व्यक्तीवर जळायचं नाही, तर आपल्याकडे कशी आपली प्रगती होईल याचा विचार जास्त करायचा। अशा प्रकारे हा एकाक्षी नारळ तुम्हाला ज्यांना कुणाला हवा आहे त्यांनी आजच्या आज आत्ताच बुकिंग करा, म्हणजे तुमच्या नावे हे 5 नारळ मी देईन। आणि ज्यांना हवा आहे त्यांनी बुकिंग करून ठेवा आणि ताई आमच्यासाठी मागवून ठेवा असं सांगा, कारण एकदम एवढा स्टॉक आता बघा, हे म्हणजे 15-5चा हिशोब करा की एकदम एवढा स्टॉक मी साठवून ठेवू शकत नाही। ऑर्डर घेईन आणि त्याप्रमाणे तुमची ऑर्डर तुम्हाला देईन। त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम मध्ये ज्यांच्या टॉयलेट बाथरूमच्या दिशा चुकीच्या आहेत किंवा चुकीच्या नाहीयेत अशांनी सुद्धा टॉयलेट मध्ये एक आणि बाथरूम मध्ये एक बाथ यंत्र, याला म्हणतात बाथ यंत्र, हे यंत्र लावा आपण, कारण सगळे उपाय घरामध्ये करतो आपण। बाथरूम मध्ये किंवा टॉयलेट मध्ये कोणतेच उपाय करत नाही, फार तर फार तुरटी ठेवतो, मीठ ठेवतो, पण या मीठ वगैरे वस्तू खायच्या वस्तू आहेत। मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मी आपण म्हणतो आणि त्यामुळे ती बाथरूम मध्ये ठेवण्यापेक्षा हे जर यंत्र लावलं तर ह्याच्यामध्ये मीठ आहे। तुम्हाला मी हे यंत्र दाखवते, हे सॉल्टेड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ आहे, हे जो भाग आहे याच्या आतमध्ये मीठ आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कायमच निगेटिव्हिटी जी टॉयलेट बाथरूम मधली असती ती निघून जाईल। वास्तुशास्त्र अनुसार टॉयलेट अपनी वास्तु में कोई भी दिशा में हो गलत होता है। इसमें वास्तु में शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक स्थितियां उत्पन्न होती है। टॉयलेट बाथरूम अटैच नहीं होना चाहिए, यह एक वास्तुदोष माना जाता है। आकार फ्लैट सिस्टम यह ज्यादा पर दिखाई देता है। अलग अलग दिशाओं के परिणाम, उत्तर दिशेत टॉयलेट असेल तर आजारपण, आर्थिक नुकसान, उद्योगधंदा, नोकरीत असंख्य अडचणी, अभ्यासावर परिणाम होतो। त्यासाठी स्त्रियांचे प्रभुत्व, धनवृद्धी होण्यासाठी हे यंत्र अवश्य लावावे, अशी यांनी सगळी माहिती यात दिलेली आहे। बघा, माहिती पत्रक यामध्ये ठेवत आहे मी। ज्यांना हे बाथ यंत्र हवं त्यांनी अवश्य घ्या। 700 रुपये याची प्राइस आहे, बाथ यंत्राची प्राइस आहे 700 रुपये। याचा बऱ्यापैकी स्टॉक माझ्याकडे आहे, तरी पण खूप लवकर जातात हे बाथ यंत्र, कारण घरामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम खरंच नसावे, पण आजकाल इलाज नाही म्हणून आपण करतो। तुम्ही लक्षात घ्या, पूर्वीच्या काळामध्ये टॉयलेट घरापासून बाहेर 2 फूट अंतरावर असत आणि त्यामुळे ती घरं तेवढी प्रसन्न होती। आता अगदी बेडरूम मध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूम असतात आपल्या, आणि त्यामुळे एकाच ठिकाणी अंघोळ आणि एकाच ठिकाणी टॉयलेट असल्यामुळे घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी पसरते आणि आपल्या घरामधले वातावरण अंघोळ केली तरी फ्रेश वाटत नाही। त्याचं कारण आहे की एकत्र टॉयलेट बाथरूम असणं। अशा वेळेस तुम्ही जर हे बाथ यंत्र तुमच्या घरामध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूम 2 असतील दोन्हीकडे लावाल तर तुमच्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी गळ्यामध्ये त्यांच्या हे लॉकेट घाला। हे बघा, हे जे लॉकेट आहे याने तुमच्या मुलांचे बुधग्रह स्ट्रॉंग होऊन अभ्यासात प्रगती होईल, मुलांची चिडचिड थांबेल, त्यांची जी काही तक्रारी आहेत, तुमची लहान मुले मुली, मोठे मुले मुली ज्यांची काही तक्रार आहे या लॉकेटमुळे त्या सगळ्या थांबतील। हे लॉकेट सिट्रीन मध्ये आहे, सिट्रीन म्हणजे ह्याच्यामध्ये आहे,
सिट्रिन मध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलांना अत्यंत याचा शुभ परिणाम बघायला मिळेल। त्यांचा बुधग्रह सुधारेल, म्हणजे त्यांची बुद्धी अर्थातच ताळ्यावर येईल आणि ते रागराग कमी करतील। अगदी 1.5 वर्षाच्या बाळापासून, वर्षाच्या बाळापासून ते कितीही वर्षाच्या मुलीला तुम्ही हे वापरू शकता। ज्यांना धन समस्या आहेत त्यांच्यासाठी हे मनी मॅग्नेट गळ्यात घालण्याचं लॉकेट, ज्यांना व्यवसायात प्रॉब्लेम आहे, भरपूर कर्ज झालेलं आहे, त्यांनी हे मनी मॅग्नेटचं जे हे पेंडल आहे ते नक्की वापरा। हे लॉकेट आहे, हे तुम्ही लाल धाग्यात, सोन्याच्या चेनमध्ये, चांदीच्या चेनमध्ये घालू शकता। शर्टच्या आत, ड्रेसच्या आत घालायचं जेणेकरून कुणाला दिसू नये, शरीराला जेवढा ह्याचा स्पर्श होईल तेवढा चांगला असतं। तर हे धनवृद्धीसाठी आणि हे खास मुलींसाठी तुम्हाला हवा असेल तर नक्की संपर्क साधा। ह्याची किंमत आहे 1000 रुपये। हे तुम्हाला सिद्ध करून देणार की तुमच्या घरामधल्या व्यवसाय वृद्धी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि मुलांच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात असे हे 2 लॉकेट्स तुमच्यासाठी आणलेले आहेत। त्यानंतर आहे मुलांसाठीच गणपती रुद्राक्ष। गणपती रुद्राक्ष तर अवश्य घ्या, कारण अत्यंत जास्त सुंदर परिणाम तुमच्या घरामध्ये ह्याचा दिसून येतो। त्यामुळे गणेश रुद्राक्ष ज्यांना हवा त्यांनी नक्की घ्या। मुलांसाठी, मुलींसाठी, अभ्यासाच्या प्रगतीसाठी, अभ्यास लक्षात न राहणे, मुलांची चिडचिड, मुलांची वाईट व्यसन, मुलं तुमचं न ऐकणं, मुलं तुमच्या ताब्यात नसणं, या सगळ्यासाठी काम करतो गणेश रुद्राक्ष। हा तुम्हाला फक्त घरी आलात की याची कोरडी पूजा करायची, हातात घेऊन मुलांबद्दल इच्छा बोलायच्या, 1 पाठ अथर्वशीर्ष आणि ओम गम गणपते नमःचा 1 माळ जप करून मुलांच्या गळ्यात लाल धाग्यात घालायचा। जी मुलं गळ्यात घालून घेत नाहीत त्यांच्या खिशात किंवा दप्तरात तुम्ही एका कप्प्यात, एका कापडात बांधून ठेवून दिलात तरीही चालेल। कितीही वर्षाची मुलं मुली किंवा आपल्यासारखी, माझ्यासारखी लेडीज, जेंट्स सुद्धा हे घालू शकतात। धनसंपत्ती, बुद्धी वाढणे आणि वेगवेगळे मार्ग सुचण्याचे काम हे गणेश रुद्राक्ष करतो। त्याचप्रमाणे आता श्रावण जवळ आला आहे, रुद्राक्ष तोरण घराला अवश्य लावा सगळ्यांनी। खूप सुंदर तोरण आहे, खास रुद्राक्ष तोरण आहे हे, आणि हे तुम्ही घराच्या बाहेर लावलत की तुम्हाला अकाली मृत्यू, अकाली अपघात किंवा कुठल्याही घरावर संकट तुमचे येणार नाहीत। इतकं सुंदर हे रुद्राक्ष तोरण आहे। हे हवं असेल तरी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा। त्याचप्रमाणे हे आहे कवडी तोरण, किती सुरेख दिसते बघा। दोन्ही घ्या, महिनाभर हे वापरा, महिनाभर ते वापरा। हे आहे कवडी तोरण, हे सुद्धा आपल्याकडे आता अवेलेबल आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आणि खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होता। खरंच ज्यांना हवा आहे, ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की घ्या आणि तुमचा स्वतःचा फायदा करून घ्या। श्री स्वामी समर्थ।